पाठीमागं लाकडं दिसते ती का, पाठीमागं लाकडं ती न्यायला आलोय आता. आता ती खालनं घरनं आलोया. अक्षरशः मी आहे ते आज आजीच्या घरला आलोय, आजीच्या घरला आलोय. आणि म्हणलं यावं ती, मग म्हणलं मी येतो एकटा, ती खालनं येईल किंवा नाही येईल. म्हणली ही पटी धरूनचा मला लाकडं दिसते ती. बघा ही लाकडं न्यायला आलोय मी. ही लाकडं घेऊन जायची ती खाली चूल पेटवायला. अक्षरशः रानात वस्तीवरती घर आहे. आणि मी आल्यामुळं इकडं तुम्हाला सांगतो, बघा हे इकडं ऊस आहे. बघा ही ऊस जी आहे ती पाण्यामुळं ही झाला आहे. तर नमस्कार, आजच्या एका नवीन मी ही काय ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी सहज आलो आहे. बघा ही माझ्यासंग पण डॉगी आला आहे, सारखं येतं आहे बरं का, ही सारखं येतं या. मग आलो आहे मी आता इकडं वर, आता वर आलो या. वर न बघा ही लाकडं ही इकडं बघा अशी पूर्णपणे हे केलेत, तोडली ती बघा तुमच्या डोळ्यानं बघा. तर आता जी आहे ती बघा ही ऊस बघा तुमच्या डोळ्यानं, ऊस तुमच्या डोळ्यानं बघा. अक्षरशः ऊस करपून धुळा झालाय, करपून धुळा झालाय बघा तुमच्या डोळ्यानं बघा. हा कसा झाला ही ऊस, रानात ड्रिप हिप केली पण ऊस आहे ती ही झालाय. आणि पूर्णपणे सगळं सगळं ही झालंय. म्हणजे पाऊसच नाही हो, पाऊस नाही तर करायचं काय, पावसाची किंमत नाही, करायचं काय, बोंबलून पण कोणाला उपयोग नाही. आणि बघा असं हे इकडं रान काळं भांगार रान आहे, गावा फिवत वाढलंय, जनावराला पण गावात नाही बघा. तिकडचं पण खालचं पण जरा बघा ती ऊस करपून चाललाय खालच्या रानातला. तर आता मग लाकडं घेऊन जायची ती, आणि लाकडं घेऊन पुन्हा त्याला खाली जायचं आहे, चूल पेटवायची. सकाळची आता 7:30 वाजले त्या. मी पण उशिरा उठलो जरा झोपीतनं. मी आहे ती आजीच्याच गावाला आहे, एक आठवडा झालं. आणि त्याच्या अगोदर पण आहे, कारण की मी आहे ते आजी पण आजारी आहे. मी पण टेलरचं काम करतोय, कपडे शिवायचं. आणि कपडे शिवता शिवता हे असं व्हिडिओ पण बनवतोय. तुम्हाला कसं वाटतात कमेंट करून लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला सांग नका. भले मी मोठा नाही, फक्त मोबाईलची साथ आणि तुमच्याशी बोलण्याची वाट पाहतोय फक्त, एवढीच तुमच्याशी विनंती आहे. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. ह्या व्हिडिओचं लाईक एका सेकंदात लाईक करायला विसरू नका. तर लाकडं घेऊ आणि काढून घेऊन जाऊ. कुठली इकडची लाकडं घ्यायची का इकडची लाकडं घ्यायची. बघा ही तुमच्या बघा डोळ्यानं लाकडं, सगळी लाकडं आहे ती बघा. ही लाकडं आहे ती बघा, ही लाकड सगळं आता खाली घेऊन जायचं आहे. आणि कोण आपल्याला म्हणू आपल्याला कशाला हे करतोय, परंतु ही चुलीवरचं तर चुलीवरच झालं की हो. आपल्याला कोणाला नाव ठेवायची ती बिनधास्तपणे ठेवू द्या, कारण की त्यांच्या बोलण्याला आपल्याला तोंड दाबून त्यांना शांत करायला येत नाही. आणि बघा ह्या अडचणीत लाकडात पण काही सांगता येत नाही, एखाद्या बारीला साफ पण निघू शकते. तर इचू काट्याचं सोपं नाही, तरी गरमाईचे दिवस आहेत. आणि बघा करायचं काय, लाकडं तर मुलकाची पडली ती, लाकडं तर मुलकाची पडली ती. ही पण बघा सारखं येते. तुम्ही म्हणसाल ही कसं काय ही येते सारखं, ही माया संगच असतं बघा, कारण की माया लावलेली. चल ये, चल राजा, चल. बघा बघा कसं आहे बघा, माया लावलेली ते मायाच राहणार की हो. माणसाला एक वेळेस माया नाही लावली तर माणूस किंमत देणार नाही. आणि कुत्र्याला न मांजराला तुम्ही किंमत द्यावा. जवळ आपल्यापाशी काय नसलं तर म्याव 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 करणार आणि ही करणार. आणि बघा इकडं बघा रानामध्ये असं वातावरण आहे, हिरवागार बघा असा लिंब झाला या. आणि वातावरणाच्या पुढं म्हणलं काय सांगावं, तर मी आणखी आंघोळ पण केली नाही, पारुसा तसाच आहे. आणि मी पारुसाच आहे आणि तसंच आलो आहे रानामध्ये. वाळून फिरून सगळं झालंय रान, सगळंच वाळून फिरून गेलंय. आणि बघा ही लिंब पण तुमच्या डोळ्यानं बघा, लिंब पण कसा सुकून गेलाय बघा. हे बघा ही सुकून कसं गेलाय, सुकून गेलाय का तर पाणीच नाही घेऊ, पाणीच नाही. आणि ऊस बघा, ऊस ह्याकडे त्याकडं सुकून गेलाय. आणि पलीकडचा पण त्या तिकडचा पण ऊस आहे ती सुकून चाललाय. कारण की आपल्यावरती वाईट वेळ आल्यावर कोणी येणार नाही सावराला. तर तुम्हाला बोलायचा प्रयत्न केला. आणि तुमच्यावरती संकट कुणावर येऊ दे, आज येऊ उद्या येऊ परवा दिवशी येऊ, कधीच खचून जाऊ नका. कारण की आपल्यावरती संकट आलेलं आहे ती स्वतःला घ्यावं लागतंय, दुसरं कोणी येणार नाही. त्यासाठी किती जरी सामोरं जायचं तर स्वतःला प्रयत्न करा. ही रान जी आहे ती बघा वाळून खच झालंय. आणि रानामध्ये आलो या. आणि बघा तुमच्या डोळ्यानं हे बघा माया संगच आलंय. आणि आपल्यावरती आता बघा इकडं बघा, ही बघा खाली असं म्हणजे थोडं प्रकार का इकडं कवचित जंगलच असलेली आहे बघा. सगळीकडे तुम्हाला झाडं दिसणार. तरुण घरापासून 1-1.5 किलोमीटर वरती आलोय. आणि त्या तिकडं पण वरती थोडीच घरं आहे ती, तिकडं 1-2च घरं असते ती फक्त. ती पण संच्या टायमाला घरातनं बाहेर येत नाही ती का, तर त्यांना माहीत आहे संच्या टायमाला इथं
कुत्री फित्री येते ती पुन्हा म्हणलं तर इथं इचू काट्याचं काय ना काय असतो, काय ना काय असतं ह्या इथं इचू काट्याचं ही. बघा इकडं बघा, हे कुत्रं कसं करतं, इचू काट्याचं काय ना काय असतं. आणि तुम्ही आपल्यावरती आता म्हणत नाही मी कुणावरतीच वाईट वेळ नाही, तर सगळ्यावरती वाईट वेळ असते. आणि कोण काय म्हणल ह्या भ्रमात राहू नका, कारण की आपल्यावरती वाईट वेळ आल्यावर कोण येऊ शकत नाही सावराला. स्वतःच्या हिमतीवरती सावरावं लागतंय आणि काय करायचं ते आपल्याला करावं लागणार आहे. शेतामध्ये बघा हे गावात कसं झालं बघा तुमच्या डोळ्यानं. पाऊस तर पडला ना, हाय ही सुद्धा गावात एक नंबर होतंय. आणि सांगत ना बघा हे असं सगळीकडं पूर्णपणे असं आहे, पूर्णपणे पूर्णपणे रानात शेतामध्ये असं झालंय वातावरण, काय सांगायचं कोणाला. आणि खालच्या का इकडं काय पाणीच नाही, इकडं तुरी आहे त्या केलेल्या आहेत, तसं त्याला काय केलं नाही. इकडं बघा असं जळान पडलं या. हे झाड लिंब झाड वाळून चाललेत, हे पण सुकून चाललेत. आणि पलीकडचा पण ऊस चाललाय सुकून. पलीकडं पण रान जे आहे तर ती पण रान जी आहे तो का ही रान जी आहे ते पण चाललंय वाळून. आणि वाळून चाललंय खाली पण तो का तिकडं. आता सकाळच्या 7:30 वाजले ते बघा, तुम्हाला वाटत असेल खोटे, परंतु माझ्यापाशी मोबाईल नाही. आणि आता इथून जायचं घरला जायचं, घरनं जायचं लाकडं. आणि मी तर गार पाण्यानं आंघोळ करत नाही, गार पाण्यानं आंघोळ करत नाही, गार पाण्यानं आंघोळ करत नाही मी. आपलं गरम पाण्यानं पण नाही, गार पाण्यानं करतोय आंघोळ, गरम पाण्यानं नाही. आजी करते बघा, थकली आजी. एखाद्या दिवशी आजीला पण दाखवतो मी, आजीला पण दाखवतो मी दाखवतो. कारण की आजी ती आजीच असते हो. दुसऱ्याला किती जरी तुम्ही माया लावा, कारण की ती येऊ शकणार आपल्या सुखादुखामध्ये. म्हणून तो आपल्या आजीला लेकरं सांभाळत नाही ती. म्हणून काय झालं असू द्या, आपल्या आपल्या कर्माचा फेराय. कारण की आज आईला सांभाळलं तर उद्या त्याला पोराला सांभाळणार आहे, ही कधीही खरं आहे. म्हणून लय आपण टेन्शन घेऊ नका. आणि आपण काय करणार आहे तेव्हा लक्ष राखा. आपल्याला जरी म्हणलं कोण तुला 10,000 रुपये देतो चल माझ्या संग, बिनधास्त पण जाऊ नका. आपली आपली शिळी भाकर कायम खायला शिका, दुसऱ्याच्या मागं लाग नका. कारण की आपल्यावरती आपण घेतलं त्याचं भविष्य तर आपल्याला रात दिवस पाक मुलकाचं काम लावणार ते. आणि स्वतःला शानं समजणार आणि आपल्याला रेड्यात काढणार. आणि आपलं हयातच आनंद राहावा. आणि इकडं जरी आमच्या बघा इकडं गावात थोडं थोडं आता फुटा लागला, फुटवा धरा लागला, एक सडाका पडला त्या दिवशी, त्यामुळं ही झालं या, फुटवा धरा लागलं या. आणि आता ही ऊस पण आहे ती शेजारच्याच आहे. मला पण माहीत नाही, मी रोज इथंच व्हिडिओ बनवतो, हे करतो, आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण की बोलल्याशिवाय काय नाही, आणि नाही केल्यावर काय कोणच किंमत येत नाही. आणि फॉलोअर्स लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला सांगतो, आपण जरी कोण म्हणलं ह्याला आपल्यापाशी जवळ असलं तर म्हणलं आपल्याला बाबा, आपल्याला जसं पटांगणात बोलायला येतं तसं आपल्याला ना असं लांब बोलायला येतंय असं नाही. आपली चूक नसल्यावरती घाबरायचा संबंधच काय नाही. कोणाला काय बोलायचंय ते बिनधास्त बोलू द्या. आपल्यावरती वाईट वेळ आहे म्हणून कोणाला परीक्षा घ्यायची घेऊ द्या, आपण शांत राहावा. कारण की माझ्या सुद्धा लय मोठी परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. कारण की आपल्याला तुम्हाला सांगायचं बघा, ही वातावरण आता झालं अक्षरशः इथं येऊन व्हिडिओ बनवत होतो, हे करत होतो. आणि आज मी बनवतो म्हणते ते आता तो किंमत देत नाही. अरे वाईट वेळ स्वतःच्या हाताने डोळं पुसले तर आता कोण साथ असू किंवा नसू काहीच फरक पडत नाही. कारण की शेळी भाकर जरी स्वतः खाल्ली तर आपल्याला खावं लागली, दुसरी खाता खाता आली नाही ती. म्हणून उभ्या जिंदगीमध्ये शिळी भाकर खावा, परंतु सुखाची खावा. कुणाच्या मागं हात धुवून लागू नका आणि मला दिघासभर म्हणूच नका. कारण की आपल्यावरती वाईट वेळ असल्यावर आपल्याला स्वतःच्या हाताने डोळे पुसावं लागते. तर आयरा गायरा कोणी येणार नाही. आणि आपलं स्वतःच्या हिमतीवरती आपण चांगलं केलं, बन्यास जरी अंगात नसलं, माझ्या मध्ये नव्हतं अक्षरशः, का तर मला आणखीन पगार चालणार असू दे, आपला आजचा उद्याच्या दिवस बदलल. म्हणून ही वेळ धरायची टकोऱ्यात. कारण की आपल्यावरती वाईट आल्यावर आपण काय करणार आहे ती आपल्याला कळणार आहे, दुसरं कोणी येणार नाही. हे कधीही ध्यानात राहू द्या. म्हणून आपण जे आहे ते आपल्या वेळेस आपण हाताने डोळे पुसले तर ही लक्षात राहू द्या. आणि शेतामध्ये जरी आलाव तुम्ही तरी काळजी घ्या, असल्या दगडाखाली ही इचू फिचू निघते तर राना मिळत आलं फिलं वैरण काढतानाही पुढं बघून करत जावा. कारण की ह्या लाकडाखालीही असल्या इचू काट्याचं काय ना काय निघतं या. आणि आपल्याला पुन्हा त्याला आपण स्वतःची काळजी घेतली तर सगळं नीट आहे बघा. म्हणून आपण काय करणार ती करा. आणि बघा ही लाकडं आहे ती पाक वाळून झाली. आता ह्यातलीच मी काढतो दोन चार लाकडं काढतो, म्हणजे एक पाणी व्हावं नाही. इकडं पण वाळून गेली ती, एक पाणी नव्हं स्वयंपाक पण व्हायला पाहिजे. कारण की गॅसच नाही, गॅसच नाही.
त्यामुळं घोळ आहे सगळा. गॅसच नाही, गॅस नसल्यावर लय अवघड आहे. परंतु आता ही लाकडं जी आहे ती पूर्णपणे घेऊन जायचं आणि घेऊन जायचं, तोडायचं, फिरायचं, त्याला तुकडं करायचं, मग चुलीत घालायचं. तिथनं आपलं पुन्हा ज्याला स्वयंपाक होणार म्हणजे थकली. तिला 80 वर्ष झालं बघा, 80 वर्ष झालं थकली. मी पण आणखीन पारोसाच आहे. लाकडं घेऊन जायची घेतली आणि इचुकाट्यात तुम्ही कुठलंही जरी काम करत असला तर इचुकाट्याच्यात काळजी करून काम करा. कारण की आपल्यावरती आपण काय करणार आहे त्याकडे लक्ष द्या. दुसरी काय म्हणतील ह्याकडे लक्ष देऊ नका. आणि एका सेकंदात सांगतो तुम्हाला, कारण की आपली शिळी भाकर जरी खाल्ली तर मी म्हणतोय लयदा उपयोगी ती. कारण की उगवता सूर्यसुद्धी कोणाचा विचार करत नाही, त्यामुळं आपण कोणाचाच करायला नको. बोलणे नावात लाकडं राहिली बघा न्यायची. बघा हिकडचीच वाळली घेऊन जातो. हिकडची जातो घेऊन एक बचकभर, पुन्हा त्याला चट आले आणत फिरत घेऊन जातो. हिकडचीच हितलीच घेऊन जातो, का ही. इकडं पण ही पेटवलंय आजोबानं. हे म्हणजे लिंब दिला म्हणला न्याजावा तोडून. मग आजोबानं लावलं, तुकडं केलं. का तर रानामध्ये अक्षरशः हीच नाही बघा. हे तुमच्या बघा रानानं ह्यात गहू केल्यापासून काही केलं नाही. पाणीच नाही म्हणून काहीच केलं नाही. असू द्या, चला तर भेटू पुन्हा. तप बाय बाय, भेटू पुन्हा.